गुड आफ्टरनून मित्र. आज आपण नेतृत्वाचे प्रकार, टाइप्स ऑफ लीडरशिप यामध्ये ऑलरेडी 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. एक धनात्मक लीडरशिप, दुसरी नकारात्मक लीडरशिप आणि व्यक्तिगत नेतृत्व आणि अव्यक्तिगत नेतृत्व. आता नंबर 3 आहे निरंकुश किंवा हुकुमशाही नेतृत्व. जेव्हा व्यवस्थापक सर्व अधिकार स्वतःजवळ ठेवतात, आपल्या अधिकाराचा हवा तसा उपयोग करून घेतात, सहायकाशी चर्चा न करता किंवा त्यांचे मत प्रतिक्रियाचा विचार न करता निर्णय घेतात आणि सहायकावर कडक नियंत्रण ठेवतात, तेव्हा अशा नेतृत्वाला निरंकुश नेतृत्व असे म्हणतात. असे व्यवस्थापक हुकुमशहासारखे वावरतात व कार्य करतात. हुकुमशाही नेतृत्व कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांचा, गरजांचा व प्रतिक्रियाचा मुळीच विचार करत नाहीत, परंतु ते गरजाचा व प्रतिक्रियाचा मुळीच विचार न करता कडक नियंत्रण कसे कर्मचाऱ्यावर राहील किंवा अनुयायावर राहील असा त्यांचा विचार असतो. आणि अशा प्रकारच्या नेतृत्वाला, अशा प्रकारच्या लीडरशिपला आपण निरंकुश किंवा हुकुमशाही नेतृत्व असं म्हणतो. यानंतर आहे लोकशाही नेतृत्व. व्यवस्थापकाने निर्णय प्रक्रियेमध्ये सहायकांना सहभागी करून घेतल्यास अशा नेतृत्वाला लोकशाही नेतृत्व असे म्हणतात. या पद्धतीमध्ये व्यवस्थापक सहायकांशी, अनुयायांशी व्यक्तिगत संपर्क साधत असतो. अनौपचारिक पद्धतीचा अवलंब करून त्यांची मते जाणून घेतो. या मताचा विचार करून मग धोरणे ठरवितो व निर्णय घेत असतो आणि शेवटी निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही सहायकावर सोपत असतो. म्हणजे जर लोकशाही नेतृत्वामध्ये व्यवस्थापक किंवा गटनेता, लीडर हा लोकांना आपल्या विचारामध्ये गुंतवून किंवा आपल्या विचारामध्ये समाविष्ट करून घेऊन त्यांच्याकडून जे काही काम आवश्यक आहे, जे काही काम करणं गरजेचं आहे, हे काम करून घेण्याची कला ज्यामध्ये आहे, त्या लीडरशिपला लोकशाही नेतृत्व असे आपल्याला म्हणता येईल. यानंतर आहे पितृतुल्य नेतृत्व. प्रत्येक कुटुंबामध्ये पित्याची विशिष्ट भूमिका असते. पिता कुटुंबामधील सर्व घटक व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करत असतो, मदत करतो, सल्ला देतो व त्यांचे संरक्षण करण्याचे काम करत असतो. व्यवस्थापकाने आपली जबाबदारी पार पाडित असताना पित्याची भूमिका स्वीकारल्यास त्याने दिलेल्या नेतृत्वाला पितृतुल्य नेतृत्व असे म्हणता येईल. पितृतुल्य नेतृत्वाचे निश्चितच अनेक फायदे असतात, ज्यामध्ये सहायकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होत असते, उत्पन्न होत असते व व्यवस्थापकाकडे सहायक आदराने बघू लागतात किंवा अनुयायी त्यांच्याकडे आदराने बघू शकतात. कारण एखाद्या पित्याकडे बघत असताना मुलाचा जो दृष्टिकोन असतो तो जसा असतो तसा लीडरशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्माण होत असतो. त्याचप्रमाणे पितृतुल्य नेतृत्वामध्ये सहाय्यक किंवा अनुयायी हे आपल्या लीडरचा किंवा नेत्याचा, व्यवस्थापकाचा सतत मान ठेवतात आणि ही प्रक्रिया काही काळापर्यंत सुरू राहिल्यास व्यवस्थापकाच्या नैतिक प्रभावामध्ये वाढ होऊन त्याचा एक प्रकारचा दरारा निर्माण होण्यास मदत होते. तसेच पितृतुल्य नेतृत्वाच्या नकारात्मक बाजूकडे संपूर्ण दुर्लक्ष होऊन देणे योग्य नाही. पितृतुल्य नेतृत्वामुळे साधारणतः सहायकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले जात नाही. व्यवस्थापकाने घेतलेले निर्णय सहायकावर लादले जातात. पितृतुल्य नेतृत्वामुळे सहायकाचे पुढाकार घेऊन काम करण्याची प्रवृत्ती कमी होते. सहायक व्यवस्थापकावर अवलंबून राहणे योग्य समजत असतात व कालांतराने ते व्यवस्थापकाचे एक प्रकारे मानसिक गुलाम होत असतात. जॉर्ज टेरी यांच्या मते ज्या उपक्रमामध्ये पितृतुल्य नेतृत्वाच्या पद्धतीचा अंगीकार केला जातो तेथे सामान्यपणे यश मिळते हे खरे आहे, पण भविष्यकाळामधील यश हे नेत्याची या
पद्धतीची सेवा दीर्घकाळपर्यंत मिळण्यावरच अवलंबून असते. या प्रकारच्या नेतृत्वामध्ये सातत्य असू शकत नाही. दुसरे असे की कारखान्याचा आकार लहान असेल, एका व्यवस्थापकाच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या सहाय्यकांची संख्या एका व्यवस्थापकाचा मोजली असेल किंवा त्याच्या कार्याचा मोजमाप किंवा व्याप जर जास्त असेल तर पितृतुल्य नेतृत्वाची संकल्पना प्रत्यक्ष वस्तुस्थितीमध्ये किंवा प्रत्यक्ष पितृतुल्य नेतृत्व आपल्याला साकारण्यास मदत होत असते. अशा पद्धतीनं आपण पितृतुल्य नेतृत्वाची व्याख्या किंवा पितृतुल्य नेतृत्वाबद्दल आपण हे सांगू शकतो. यालाच आपण इंग्लिशमध्ये पॅटर्नॅलिस्टिक लिडरशिप असंही म्हणतो. जसं एखाद्या मुलाला त्याचे वडील त्याचा विकास होण्यासाठी ज्या परीने प्रयत्न करीत असतात, तसेच या लिडरशिपमध्ये सुद्धा आपल्या अनुयायाचा विकास झाला पाहिजे याचाही प्रयत्न यामध्ये केला जातो. यानंतर आहे क्रमांक 6, संस्थात्मक नेतृत्व. आधुनिक काळात मुख्यमंत्री व मंत्री जेथे जातात तेथे त्यांचे उत्साहाने स्वागत केले जाते. त्यांचा जय जयकार केला जातो. मंत्र्याच्या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट होतो. मंत्र्याच्या दिमतीला सरकारी यंत्रणा हजर असते आणि यांच्या आदेशानुसार सर्व निर्णय घेतले जातात किंवा पूर्वी घेतलेले निर्णय बदलले जातात. या सर्व प्रकारावरून त्या मंत्र्याचे पद गेल्यानंतर, डोळे उघडल्यानंतर स्वप्न संपावे तसे चित्र पालटते. मंत्री बनणाऱ्या व्यक्तीला खुर्ची मिळाली म्हणून नेतृत्व मिळते व खुर्ची गेली की तिचे नेतृत्व संपुष्टात येते. एखाद्या व्यक्तीची व्यवस्थापकाच्या जागेवर नियुक्ती झालेली आहे, त्या व्यक्तीच्या हाताखाली अनेक अनुयायी हे काम करत असतात. तसंच व्यवस्थापक त्यांना आदेश देतो व सहाय्यक या आदेशाची अंमलबजावणी करतात. उपक्रमाच्या संघटनेमध्ये विशिष्ट अधिकाराच्या पदी जे काही अधिकार असतात, जे काही मान असतो, जे काही मरातब असतो, तो त्याचं पद गेल्यानंतर राहत नाही. म्हणजेच एखाद्या व्यक्तीची नेमणूक झाल्यामुळे त्याला नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होते. या प्रकारच्या नेतृत्वाला आपण संस्थात्मक नेतृत्व असे म्हणतो. संस्थात्मक नेतृत्व हे कधी उत्स्फूर्त नसते. खरे म्हणजे हे नेतृत्व एका परीने लादलेले असते. व्यक्तीच्या ठिकाणी नेतृत्वाचे गुण असल्यामुळे या व्यक्तीला ही संधी मिळते असंही नाही. संस्थात्मक नेतृत्व म्हणजे एका परीने अधिकारपदाला प्राप्त झालेले नेतृत्व होय. औद्योगिक व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बहुसंख्य व्यक्तीचे व्यवस्थापकीय नेतृत्व ह्या पद्धतीचे असते. याचाच अर्थ हे जे नेतृत्व आहे, संस्थात्मक नेतृत्व, हे जोपर्यंत तुमच्याकडं अधिकार आहे, जोपर्यंत तुमच्याकडं पद आहे, तोपर्यंत तुम्हाला तिथे कामाचं असतं. म्हणजे जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत तुमचं तिथं खुर्ची आहे, तोपर्यंत तुम्हाला कुठलाही अधिकार किंवा अनुयायावर काम करण्याचा अधिकार, अनुयायाकडून काम करून घेण्याचा अधिकार हा असणार. यालाच आपण काय म्हणतो, संस्थात्मक नेतृत्व असे म्हणत असतो. यानंतर आहे बौद्धिक नेतृत्व. काही व्यक्ती अत्यंत बुद्धिमान असतात. त्यांच्या असाधारण बुद्धीमुळे या व्यक्ती इतरांच्या आदराला पात्र होत असतात आणि एखादा प्रश्न निर्माण झाल्याबरोबर इतर व्यक्तीसुद्धा या बुद्धिमान व्यक्तीचा सल्ला मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. या विशिष्ट परिस्थितीमध्ये बुद्धिमान व्यक्तीकडे चालत येणाऱ्या नेतृत्वाला बौद्धिक नेतृत्व असे म्हणता येईल. उच्च दर्जाच्या बुद्धिमत्तेशिवाय तांत्रिक ज्ञान, दीर्घ अनुभव, कौशल्य इत्यादी बाबीसुद्धा या प्रकारच्या नेतृत्व प्रक्रियेला कारणीभूत ठरत असतात. बौद्धिक नेतृत्व हे निश्चित महत्त्वाचे असते, पण ते प्रासंगिक व अल्पकाळ टिकणारे असते, हे सुद्धा विसरता येत नाही. यालाच आपण काय म्हणतो, इंटेलेक्च्युअल लिडरशिप असंही आपण याला म्हणतो. यानंतर आहे कार्यकेंद्रित नेतृत्व. उत्पादनाचे इष्टांक गाठण्यावर, इष्टांकचा अर्थ आपल्याला मागे सांगितलेला इष्टांक म्हणजे आपण जे ठरवलेलं आहे अनुमान किंवा आपण जे ठरवलेली प्रमाण आहे किंवा आपण उत्पादन एवढं करायचं आपण असं ठरवलं किंवा आपलं उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी जे काही सर्व भर देऊन ते इष्टांक गाठण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणाऱ्या नेतृत्वाला
कार्यकेंद्रित नेतृत्व असे म्हणतात. कार्यकेंद्रित नेतृत्व निष्पादनालाच अग्रक्रम देते. निष्पादन म्हणजे आउटपुटला अग्रक्रम दिले जाते. असे करीत असताना कर्मचाऱ्याच्या गरजा व अपेक्षा याकडे दुर्लक्ष होणे अगदी स्वाभाविकच असते. कर्मचाऱ्याच्या प्रतिक्रिया तीव्र असताना व प्रसंगी कर्मचाऱ्यांनी संघटितपणे विरोध केल्यानंतरही त्याची मुळीच तमा न बाळगता केंद्रित नेतृत्व उत्पादनाची योजना निर्धाराने राबवली जात असते. कार्यकेंद्रित म्हणजे एकाच माणसाच्या हाती असलेली सत्ता, याला आपण काय म्हणतो, कार्यकेंद्रित नेतृत्व असं म्हणत असतो. यानंतर आहे कर्मचारी केंद्रित नेतृत्व. सहाय्यकाकडून काम करून घेत असताना त्यांच्या गरजा, अपेक्षा व समस्या यांचा नीट विचार करून उत्पादनाच्या योजना आखणाऱ्या व राबविणाऱ्या नेतृत्वाला कर्मचारी केंद्रित नेतृत्व असे म्हणतात. या प्रकारच्या नेतृत्वाने मानवी घटकाचे व्यवस्थापन प्रक्रियेमधील भूमिकेचे महत्त्व नेमके ओळखलेले असते. हे नेतृत्व कारखान्याच्या आर्थिक व तांत्रिक बाजूकडले दुर्लक्ष करते आणि औद्योगिक लोकशाहीच्या निर्मितीसाठी प्रयत्न करते. हा समज संयुक्तिक नाही. कर्मचारी केंद्रित नेतृत्व उद्योगाच्या तांत्रिक व आर्थिक बाजूपेक्षा मानवी बाजूचे महत्त्व कमी मानित नाही आणि कर्मचाऱ्याचा आर्थिक व सामाजिक न्याय नाकारून उत्पादनाचे स्टांग गाठण्यासाठी प्रवृत्त होत नाही, एवढेच लक्षात ठेवले पाहिजे. याचा अर्थ आहे कर्मचारी केंद्रित नेतृत्व म्हणजे कर्मचाऱ्यांनी त्याचे निर्णय घेतले पाहिजेत. कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीसाठी, आपल्या महामंडळासाठी काय आवश्यक आहे, काय गरजेचं आहे याचा विचार करून कर्मचाऱ्याच्या पद्धतीने त्या संस्थेला, त्या संघटनेला न्याय देण्याचं काम केलं जातं. म्हणजे असा नेतृत्व तयार होतो की कर्मचारी जे करतील ते योग्य आहे अशा पद्धतीचा विचार करून, अशा पद्धतीची संकल्पना मांडून ही लिडरशिप केली जाते. याला आपण काय म्हणतो, कर्मचारी केंद्रित नेतृत्व असे म्हणतो. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत जे काही पाहिले ते टाईप्स ऑफ लिडरशिप होते. टाईप्स ऑफ लिडरशिप म्हणत असताना नेतृत्वाचे जे काही प्रकार आहेत, हे नेतृत्वाचे प्रकार व्यवस्थापनाला किंवा व्यवस्थापकाला किंवा व्यवसायाला आपल्याला उच्च यशाच्या शिखरावर जाण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अशा पद्धतीने आपण वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. बाकी आदर्श नेत्याचे गुण हे पुढील तासामध्ये आपण घेऊया. धन्यवाद.